जिवंत माणसं मुर्दाड अवस्थेसारखं जगतात। आमच्या मावळ्यांनी इतिहास निर्माण केला, परंतु इतिहास मावळ्यांनी लिहिला नाही। इतिहासाची अशी अनेक पानं आहेत जी गायब झाली आहेत। त्या इतिहासाचा जागर करत असताना ते इतिहासाचं तुमच्या माझ्यापर्यंत विचार घेऊन येत असताना ढाल तलवारीचा इतिहास तर आपल्याला माहित आहे, पण ढाल तलवारीच्या पलीकडचा इतिहास सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आणि म्हणून अतिशय प्रेमाने उथमलेल्या माणुसकीचा महावृक्ष निर्माण करणाऱ्या संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या या खडकत नगरीमध्ये एवढा मोठा शिवजन्मोत्सव साजरा होतोय। याचा अर्थ असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज शरीराने जरी आमच्यातून निघून गेले असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळेजण करत आहात। काय परिस्थिती होती महाराष्ट्राची? कुणास तरी हुजरेगिरी आणि कुणास तरी मुजरेगिरी करण्यात इथला समाज धन्यता मानत होता। आया बहिणींचं कुंकू दिवसा ढवळ्या पुसलं जात होतं। इथला शेतकरी गुलामी जगत होता। इथल्या प्रत्येकाच्या वाट्याला शोषण आलं होतं। एवढंच काय, तर इथली घरदारं तर सुरक्षित नव्हती, इथली प्रार्थना स्थळं सुरक्षित नव्हती, इथल्या महिलांची अब्रू सुरक्षित नव्हती। एवढंच काय, या महाराष्ट्रामध्ये शेतकरी तर पिचला खचला होताच, पण त्याच वेळी दिवसा ढवळ्या महाराष्ट्रातल्या स्त्रिया विकल्या देखील जात होत्या। हे सगळं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं होतं। कुणास तरी उद्रेगिरी आणि कुणास तरी मुजरेगिरी करण्यात इथला समाज धन्यता मानत होता। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि या मातीतल्या माणसांचं, इथं देशीयांचं, या भूमिपुत्रांचं, महाराष्ट्रातल्या माणसाचं, इथं राहणाऱ्या 18 बलुतेदार 12 बलुतेदारांचं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे। हा विचार पहिल्यांदा जर कुणाच्या अंतःकरणात लखलखला असेल तर ती 2 अंतःकरण आहेत। त्यातलं पहिलं नाव शहाजीराजे भोसले आणि दुसरं नाव राष्ट्रमाता जिजाऊसाहेब। इतिहासाचं पुनर्जागरण का करायचं? इतिहासातल्या कथा पुन्हा पुन्हा का ऐकायच्या? कारण इतिहासातल्या कथा ह्या बाकड कथा नसून ती शौर्याची गाथा आहे। शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आहे। त्या पराक्रमाच्या गाथेचं, शौर्याच्या गाथेचं जागरण पुन्हा पुन्हा का करायचं? माणसातली हरवत चाललेली माणुसकी, माणसात निर्माण होत असलेली दरी, आज महाराष्ट्राचं, या देशाचं चित्र जर आपण बघितलं तर माणसाचा माणूस पण हरवतोय, घराचं घर पण हरवतोय आणि गावाचं गाव पण देखील हरवत आहे। अगदी अशाच प्रकारची परिस्थिती 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात निर्माण झाली होती। आदिलशाही सरदार मुरार जगदेव, या मुरार जगदेव नावाच्या सरदाराने पुण्याच्या पुण्यभूमीत अरबी पहार रोवली आणि शाबदिला इथं जो वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल। पुण्यात दिवसा ढवळ्या गाढवाचा नांगर फिरवला। रयत भयभीत झाली, राणावना दऱ्या खोऱ्यात निबिड अरण्यात राहायला गेली। महाराष्ट्रातली रयत भीतीनं व्याकुळ झाली होती आणि 2 घरांनी ही भीती नाहीशी करण्यासाठी, स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होते। आणि त्या 2 व्यक्तीमध्ये प्रामुख्याने मालोजी राजे भोसले पण तलवार चालवण्यातही तितकेच तरबेज होते आणि दुसरे होते लखुजी राजे जाधव राजे। लखुजी राजे जाधव आणि मालोजी राजे भोसले यांनी पहिल्यांदा संकल्प केलाय, आपण दुसऱ्यांसाठी मुजरेगिरी करतो, ही थांबली पाहिजे आणि रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरणारं स्वराज्य आपण निर्माण केलं पाहिजे। मंडळी, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र समजून घ्या, स्वराज्य कसं निर्माण झालंय। स्वराज्याची बीज नेमकी कुठं रोवली जात आहेत। भोसले आणि जाधव दोन्ही घराने पुढे आलाय, स्वराज्य स्थापन करायचं, रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरायचं आहे। या महाराष्ट्रामध्ये रयत गुण्या गोविंदाने नांदली पाहिजे, लोकांच्या जीवनात सुख आलं पाहिजे। यासाठी जाधव आणि भोसले प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत। पण बंधू भगिनींनो, या प्रयत्नाला जणू सुरुवातीच्या काळातच दृष्ट लागली आणि निजामशाहच्या लक्षात आलं, भोसले आणि जाधव स्वराज्य स्थापनेचा विचार करतायत। यांनी जर स्वराज्य स्थापन केलं तर आपण राज्य करायचं कुणावर? आपण अन्याय करायचा कुणावर? आपण सुखाने कसं जगायचं? असा विचार इतकी आदिलशाही, मोगलशाही करू लागली आणि षडयंत्री लोक पुढे यायला लागले। आणि पहिलं षडयंत्र देवगिरीच्या प्रांगणात
निजामशाहच्या दरबारात रचलं गेलं पहिलं षडयंत्र. कारण जोपर्यंत या मराठ्यांमध्ये आपण फूट पाडत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र आपल्याला हिसकावून घेता येणार नाही. मराठ्यांच्या अंतःकरणात धग आहे, त्यांच्या मनगटात राग आहे. पण ही धग आणि राग जर त्या स्वतःच्या उद्धारासाठी वापरायला लागले तर आपल्याला यांच्यावरती राज्य करता येणार नाही, यांना आपल्याला गुलाम म्हणून वापरता येणार नाही. म्हणून पहिलं षडयंत्र देवगिरीच्या प्रांगणात निर्माण झालं. निजामशाहने मराठ्यांचा दरबार बोलवला आणि तिथेच मराठ्यांमध्ये उभी फूट पाडण्याचा पहिला प्रयत्न झाला. सगळे मराठा सरदार आले होते. देशमुख, निंबाळकर, भोसले, खंडागळे, जाधव. निजामशाहचा दरबार सुटला आणि सगळे मराठा सरदार आपल्या आपल्या प्रांताकडे, आपल्या आपल्या प्रदेशाकडे निघाले. आणि तेवढ्यात षडयंत्र रचला गेला. खंडागळ्याचा हत्ती पिसाळलेला हत्ती मोकळा सोडला गेला. खंडागळ्याचा पिसाळलेला हत्ती, लहान लेकरू दिसलं तर सोंडेत घ्यावं, भिरकावून द्यावं. म्हातारा माणूस दिसला तर पायाखाली चिरडावं. हत्तीने हैदोस मांडला होता, काय करावं कुणाला काहीच कळत नव्हतं. आणि तेवढ्यात शहाजीराजे भोसले यांचे बंधू संभाजीराव भोसले कडाडले. अरे दरबारामध्ये, जाधवामध्ये असा एकही मर्द नाही का की जो पिसाळलेल्या हत्तीला काबूत आणण्याचं काम करेल. संभाजीराव भोसल्यांचे शब्द जिजाऊंचे भाऊ असणाऱ्या दत्ताजीराव जाधवांच्या कानात घुमले. जसं शिस होतावं आणि ते रुतावं तसे संभाजीराव भोसल्यांचे शब्द दत्ताजीराव जाधवांच्या कानात रुतले. अरे जाधवामध्ये असं एकही मर्द नाही का की जो पिसाळलेल्या हत्तीला काबूत आणण्याचं काम करेल. हे शब्द दत्ताजीराव जाधवांनी ऐकले आणि दत्ताजीराव जाधवांनी मेलातून तलवार बाहेर काढले. संभाजीराव भोसल्यांनी सांगितल्याप्रमाणे हत्तीवर चालून जाऊ लागले. पण संभाजीराव भोसल्यांच्या लक्षात आलं दत्ताजीराव जाधवांनी तलवार मेणातून बाहेर काढली आहे आणि ज्या अर्थी यांनी तलवार बाहेर काढली आहे त्या अर्थी आता हत्तीचा खात्मा होणार. आणि म्हणून संभाजीराव भोसले पुन्हा पुन्हा सांगत होते, दत्ताजीराव हत्ती मरता का मारे, हत्ती मारायचा नाही, हत्ती काबूत आणायचा, मुका जनावर आहे, खंडागळ्याचा हत्ती आहे, हत्ती पिसाळाय गोष्ट खरी आहे, पण हत्ती मारायचा नाही, हत्ती काबूत आणायचा आहे. असं वारंवार संभाजीराव भोसले दत्ताजीराव जाधवांना सांगत होते. कारण संभाजीराव भोसल्यांना माहित होतं मराठ्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मराठे तलवारीतून म्यानात, तलवारी म्यानातून बाहेर काढत नाहीत. आणि मराठ्यांनी म्यानातून तलवारी बाहेर काढल्या तर तलवारीला रक्ताचा स्पर्श झाल्याशिवाय मराठे तलवारी म्यान करत नाहीत. हा मराठ्यांचा इतिहास आहे. म्हणून वारंवार संभाजीराव भोसले सांगत होते दत्ताजीरावांना, दत्ताजीराव हत्ती मारता कामा नये. बेभान झालेले दत्ताजीराव जाधव हत्तीला काबूत आणण्याचा प्रयत्न करत होते. हत्ती काबूत येत नव्हता. काय करावं कुणाला काहीच कळत नव्हतं. हत्तीच्या पाठीवर बसलेला माहूत हत्तीच्या मस्तकावरती अंकुशाचा मार देत होता. हत्तीच्या मस्तकातून रक्ताच्या चिरकांड्या वाहत होत्या. मात्र हत्ती काबूत येत नव्हता. शर्तीचे प्रयत्न चालू होते. दत्ताजीराव जाधव हत्तीच्या पाठीशी उभे, हत्तीच्या पाठीवर वार करून हत्तीला जखमी करता आला असता, हत्तीला काबूत आणता आला असता. पण दत्ताजीराव जाधव हत्तीच्या पाठीवरती एकही वार करत नाहीत. कारण मराठ्यांचं सगळ्यात मोठं दुसरं वैशिष्ट्य, मराठे पाठीत खंजीर खुपसत नाहीत तर मराठे समोरून वार करतात. दत्ताजीराव जाधव संधी शोधत होते. शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत हत्तीला काबूत आणण्याचा. हत्ती काबूत येत नाही असं लक्षात आल्यानंतर दत्ताजीराव जाधवांनी असे कुडी घेतली. दत्ताजीराव जाधवांनी असे कुडी घेतली. दत्ताजीराव जाधवांनी उडी घेतली. दत्ताजीराव जाधव हत्तीच्या समोर उभे. दत्ताजीराव जाधवांची तलवार लखलखली. हत्तीच्या मस्तकावर पडले. हत्तीचं शिर थडा वेगळं झालं आणि हत्ती मृत्यू पावला. हे दृश्य बघितलं संभाजीराव भोसल्यांनी. दत्ताजीराव, आम्ही तुम्हाला हत्ती मारायला सांगितला नव्हता, आम्ही तुम्हाला हत्ती काबूत करायला सांगितला होता. खंडागळ्याचा मानाचा हत्ती मुका जनावर तुम्ही मारलेला आहे. दत्ताजीराव, हा संभाजी भोसला तुम्हाला सोडणार नाही. संभाजीराव भोसल्यांनी तलवार बाहेर काढले. दत्ताजीराव जाधवांवर चालून गेले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं आणि मंडळी जे नको व्हायचं ते घडलं. दत्ताजी, अरे पोटचं पोरग रक्ताच्या थारोळ्यात पडलंय. पोटचं पोरग रक्ताच्या थारोळ्यात पडलंय. लखुजीराव जाधवांनी म्यानातून तलवार बाहेर काढली. जोपर्यंत या तलवारीला संभाजीराव भोसल्यांचं रक्त लागत नाही तोपर्यंत हा
लखुजीराव तलवार म्यान करणार नाही. लखुजीराव जाधव संभाजीराव भोसल्यांवरती चालून गेले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं आणि मंडळी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जे नको घडायला ते घडलं. संभाजीराव भोसल्यांचा खात्मा लखुजीराव जाधवांच्या तलवारीतून झाला. एकीकडे दत्ताजीराव जाधवांचं प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलंय, त्याच वेळी दुसरीकडे संभाजीराव भोसल्यांचं प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलंय. जाधवांची मंडळी आली, दत्ताजीराव जाधवांचं प्रेत घेऊन गेली. भोसल्यांची मंडळी आली, संभाजीराव भोसल्यांचं प्रेत घेऊन गेली. जाधवांची मंडळी दत्ताजीराव जाधवांसाठी अश्रू ढाळत होती, भोसल्यांची मंडळी संभाजीराव भोसल्यांसाठी अश्रू ढाळत होते. पण त्याच वेळी एक माऊली अश्रू ढाळत होती. त्या माऊलीचे अश्रू स्वतःचा भाऊ असणाऱ्या दत्ताजीराव जाधवांसाठी नव्हते. त्या माऊलीचे अश्रू स्वतःचा धीर असणाऱ्या संभाजीराव भोसल्यांसाठी नव्हते. त्या माऊलीचे अश्रू होते मराठ्यांच्या कित्येक पिढ्या आपापसात संघर्ष करण्यात मृत्यू पावल्यात त्या मराठ्यांच्या पिढ्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी त्या माऊलीचे अश्रू होते. स्वराज्य स्थापनेच्या अट्टहासापायी संभाजीराव भोसले, दत्ताजीराव जाधव निजामशाच्या दरबारात रचलं गेलेलं हे षडयंत्र, जाणून बुजून लावलेली ही लढाई, त्यामध्ये 2 मराठ्यांचे मोहरे गळाले. आणि त्यानंतर काहीच दिवसात जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव, लखुजीराजेंचे आणखी 3 पुत्र आणि दत्ताजीराव जाधवांचा 1 मुलगा, अशा 5 जणांची हत्या देवगिरीवरती झाली. असा या महाराष्ट्राच्या मातीचा रक्तरंजित इतिहास आहे. स्वराज्याची बीज कुठं रोवलीत बघा. तुमच्या माझ्यातल्या संघर्षाने आम्हाला आमचे मोहरे गमवावे लागले. आणि जिजाऊंनी संकल्प केला, आई तुळजाभवानी असा पुत्र पोटी जन्माला दे ज्याच्या कीर्तीचे गोडवे अनंत काळ गायले जातील. 450 वर्षानंतरही खडकत मधली रयत त्याच्या कीर्तीचे गोडवे गाईल. असं कर्तृत्ववान पोरगा माझ्या पोटी दे, असा संकल्प जिजाऊंनी केला. जिजाऊ नावाची प्रतिभा आणि शहाजी नावाचा पराक्रम एकत्रित आला आणि मंडळी महाराष्ट्राचा भाग्योदय झाला. ती तारीख होती 19 फेब्रुवारी, साल होतो 1630. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी पोरग नाही तर राजा जन्माला आला. जगाच्या पाठीवरची अशी पहिली स्त्री आहे जिने लेकरू जन्माला यायच्या अगोदर ठरवलंय ह्याला महाराष्ट्राचा नाही तर या देशाचा राजा करायचा आहे. काय आनंद उत्सव. शिवनेरीच्या त्या पवित्र मातीत शिवरायांचा जन्म, महाराष्ट्राच्या मनामनाला, मातीच्या कणाकणाला, इथल्या झाडा फुलांना, फळा बागांना आनंद झाला. इथल्या दगडा धोंड्यांना, नद्यामधून खळखळणाऱ्या पाण्याला आनंद झाला. एवढंच काय, सह्याद्रीतून वाहणाऱ्या पाण्याला तर आनंद झालाच, पण सह्याद्रीतल्या त्या शिळाई बोलू लागल्या, किसी के पेट से सांप पैदा हुआ था, किसी के पेट से बाप पैदा हुआ था, लेकिन यारो माँ जिजाऊ एक ऐसी माँ है जिसके पेट से बापों का बाप पैदा हुआ था, जिनका नाम है छत्रपती शिवाजी महाराज. बाळाच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी 4थ्याच दिवशी महापराक्रमी महाबली शहाजीराजे भोसले शिवनेरीवरती डेरे दाखल उपस्थित आहेत. काय आनंद असेल, कसा आनंद साजरा केला असेल. साखरपान वाटलं, शहाजीराजे धावपळीत होते. बाळाचं मुख निहाळलं, त्या चिमुकलेला कडेवरती घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या सुंदर, अतिशय सुंदर, अप्रतिम अशा बाळाकडे बघून शहाजीराजे जिजाऊंना विचारतात, राणी साहेब कोण जन्माला आले. माँसाहेब उद्गारल्या, महाराज साहेब शिवाजी जन्माला आले. शहाजी राजांनी विचारलं, बाळाचं नाव तुम्ही शिवाजी ठेवताय. हो शिवाजी. का, काय कारण आहे. शिवाजी, शिव, या देशाचा मूळ पुरुष शिव, शंभू महादेवाचं नाव. शिवनेरीवरती शिवाईचं मंदिर आहे. अनेक संदर्भ आहेत शिवाजी नावाला. पण जेव्हा शहाजी राजांनी शिवरायांच्या नावाचा वैचारिक अर्थ विचारला तेव्हा जिजाऊंनी सांगितलं, महाराज साहेब शिवाजी हे केवळ एका व्यक्तीचं नाव नाही, शिवाजी हे धाडसाचं नाव आहे. कारण ह्या लेकराला उभ्या आयुष्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून दौडायचंय.
प्राण तळहातावर घेऊन लढायचंय आणि रयतेच्या सुखासाठी ह्या लेकराला आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळायचंय. म्हणून ह्याचं नाव शिवाजी. शिवाजी नाव उलट केलं तर जीवाशी होतं. मिळालेल्या 50 वर्षाच्या उभ्या आयुष्यात जो महामानव, जो महापुरुष तुमच्या माझ्या सुखासाठी, स्वप्नांसाठी हयातभर स्वतःच्या जीवाशी खेळ खेळत आलाय ना, त्या महापुरुषाचं नाव आहे शिवाजी. शिवाजीतलं शी म्हणजे शिक्षण, वा म्हणजे वाचन आणि जी म्हणजे जीवन. शिकण्यासाठी वाचावं लागतं आणि वाचल्यानंतर जगणं समृद्ध होतं. हा मंत्र माता भगिनींनो आपल्याला शिवरायांच्या नावातून मिळतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो, शिवराय ही केवळ व्यक्ती नाही, शिवराय हा राष्ट्रीय विचार आहे. समाज परिवर्तनाच्या गतिमान चक्रातलं ते एक समता नावाचं आरा आहे. शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे प्रेरणा, शिवराय म्हणजे ऊर्जा, शिवराय म्हणजे ध्येय, शिवराय म्हणजे त्या ध्येयासाठी वादळ होऊन लढण्याचा आत्मविश्वास. सृष्टीच्या निर्मितीनंतर जगातील सर्वात मोठ्या आश्चर्याचे आणि धाडसाचे सर्वश्रेष्ठ मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या लहानग्या छत्रपती शिवरायांना घेऊन जिजाऊ मासाहेब पुण्याला आले आहेत, सिंदखेड राजाला गेले आहेत आणि वयाच्या 90व्या वर्षी बंगळूरला घेऊन गेले आहेत. बघा, सगळा इतिहास सांगायला वेळ कमी आहे, पण काही संदर्भ सांगतो आणि पुढे जातो, कारण पुढे मला काही महत्वाचं चरित्र तुम्हाला सांगायचं आहे. शिवरायांना लहानाचा मोठा जिजाऊ करतात, संस्कार जिजाऊ देत आहेत आणि शहाजी राजेंकडे बंगळूरला घेऊन गेलेत. कारण बंगळूरला शहाजी राजे आदिलशाहीमध्ये सरदार म्हणून काम करतायत. आणि मग बरेच जण म्हणतात की शिवाजी महाराज हे सरदार पुत्र आहेत, कारण शहाजी राजे सरदार होते. पण बंधू भगिनीनो, काळजाचे कान करून ऐका, शहाजी राजे हे सरदार जरी असले तरी शहाजी राजे आदिलशाहीमध्ये फर्जंद हा किताब आहे त्यांना. फर्जंद म्हणजे आदिलशहाच्या नंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं पद. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर शहाजी राजे भोसले तत्कालीन परिस्थितीत आदिलशाहीतले उपपंतप्रधान आहेत आणि आदिलशाहीतल्या उपपंतप्रधानाचं लेकरू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते सरदार पुत्र नाहीत, ते का राजाचेच पुत्र आहेत. शहाजी राजे राजाच आहेत. पहिला स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न शहाजी राजांनीच केला आहे, पण यश मिळालं नाही. म्हणून तर शहाजी राजे आणि जिजाऊ दोघांनी ठरवलंय महाराष्ट्रात रयतेचं राज्य स्थापन करायचं आहे. 4 भेटवस्तू दिल्या शहाजी राजांनी. स्वराज्याचा भगवा झेंडा दिला, स्वराज्याची राजसंहिता दिली, राजदंड दिला आणि सगळ्यात महत्वाचं शहाजी राजांनी शिवरायांच्या हातामध्ये स्वराज्याची राजमुद्रा घेतली. ती राजमुद्रा शिवबांनी घेतली, वाचली. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता शाहसुना शिवशा मुद्रा भद्राय राजते. वाऱ्याच्या वेगानं बंगळुरून शिवाजी राजे जिजाऊ मासाहेबांसोबत महाराष्ट्रात निघालेत. शहाजी राजांनी काही महत्वाची माणसं दिली आहेत. मानकोजी दहातोंडे, फिरंगोजी नरसाळा, बाजी पासलकर यासारखी भरदंड देहयष्टी असलेली, बुद्धिमान असणारी आणि प्रखरपणे तलवार चालवणारी ही माणसं शिवाजी राजांच्या सोबत दिली आहेत. शिवाजी राजे आले थेट शिवापूरला. जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, जा शंभू महादेवाचा आशीर्वाद घ्या आणि स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला. बाळा मावळातले 18 पगड जातीतले गोरगरिबांचे मुलं छत्रपती शिवाजी राजांनी सोबत घेतलेत. रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि जिजाऊ मासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी पहिला हल्ला चढवला. प्रचंडगड किल्ल्यावर हर हर महादेवची गर्जना झाली. मावळे तुटून पडले आणि महाराष्ट्राच्या मातीत पहिल्यांदाच स्वराज्याचा भगवा झेंडा फड 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 फडकला आणि देहूच्या इंद्रायणीच्या काठावरून तुकोबा उद्गारले, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. या विश्वाला एकतेच्या सूत्रात गुंफणारा छत्रपती जन्माला आलाय. जगाच्या पाठीवरचा एकमेवाद्वितीय सर्वोच्च छत्रपती हा किताब माझ्या छत्रपती शिवरायांना जगद्गुरु तुकोबांनी दिला. पहिला किल्ला घेतला. स्वराज्याची सुरुवातीचा कालखंड पुण्याच्या लाल महालातून सुरू आहे. पण शिवचरित्र समजून घेताना माता भगिनींनो थोडे कान उघडे ठेवून ऐका आणि पुरुष मंडळींनो तुम्ही देखील. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घेत असताना
शिवरायांचं चरित्र उमजून घेत असताना आम्हाला काळजाचे कान करून हे चरित्र ऐकावं लागतं. कारण शिवकाल हा 450 वर्षापूर्वीचा काल आहे. आज आपण ज्या देशामध्ये राहतो तो भारत देश जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश आहे. आणि लोकशाहीमध्ये कुठल्याही राजाचं गुणगान केलं जात नाही. मग छत्रपती शिवाजी राजांचं लोकशाहीत गुणगान का केलं जातं आणि राजाचं गुणगान लोकशाहीत का केलं जात नाही? कारण राजेशाही म्हटलं की राजा बोल्यानी दल हाले. आपण म्हणतो, आपल्याकडे म्हण आहे, म्हणजे राजाने सांगायचं आणि प्रजेने आचरण करायचं. राजा हा जुलमी असतो, राजा हा लोकांना गुलामीत ठेवतो. म्हणून राजाचा लोकशाहीचा संबंध असत नाही. म्हणून कुठल्याही लोकशाही देशात अशा हुकुमशाही प्रवृत्तीच्या राजांचं गुणगान गायला जात नाही. पण जगात सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान का केलं जातं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं होतं ते हुकुमशाही राज्य नव्हतं, तर शिवाजी राजांनी जगामध्ये हे स्थापन केलेलं राज्य म्हणजे जगातली पहिली लोकशाही होती. पहिली लोकशाही जगातली महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही लोकशाही स्थापन करत असताना, हे लोकशाही प्रधान स्वराज्य स्थापन करत असताना प्रत्येक जातीतल्या प्रत्येक धर्मातल्या माणसाला सोबत घेतलंय शिवरायांनी. जगाच्या पाठीवरचा असा राजा आहे माझा शिवाजी राजा. अरे खचलेल्या पिचलेल्या गावकुसा बाहेरच्या माणसाला प्रतिष्ठा आणि सन्मान देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. एवढंच काय, गावातल्या महार जातीतल्या माणसाला गावाची पाटीलकी बहाल करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आहे. त्यांच्या स्वराज्यामध्ये 18 पगड रयत सुखाने नांदते. पुण्यात माणसं कुठं होती? आडवी पहारवलेली, गारवाचा नांगर फिरवला भयभीत झालेली रयत. जिजाऊ मासाहेबांनी विश्वास दिला, या 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 अवघे अवघे या सगळे सगळे या, माझ्या शिवबा सोबत या. शिवबा रयतेचं लोककल्याणकारी राज्य स्थापन करतोय. प्रत्येकाला वाटायला लागलं, अरे हे शिवाजी राजांनी स्थापन केलेलं राज्य तर आपलं राज्य आहे. या मातीतल्या प्रत्येकाला वाटायचं हे राज्य माझं आहे. बघा तुम्ही, जगाच्या पाठीवरती अनेक शाह्या झाल्या. मोगलांची मोगलशाही झाली, निजामशाची निजामशाही झाली, आदिलशाची आदिलशाही झाली, कुतुबशाची कुतुबशाही झाली. पण माझ्या भोसलेंच्या शिवबांची भोसलेशाही नाही झाली. माझ्या भोसलेंच्या शिवबांचं झालं ते स्वराज्य. स्वराज्य म्हणजे इथल्या प्रत्येकाचं राज्य. स्वराज्य इथल्या रयतेला वाटायचं हे राज्य माझं आहे, स्वतःचं राज्य आहे. मग हे माझं राज्य आहे ना, स्वतःचं राज्य आहे ना, मग हे माझ्या राज्यासाठी, स्वतःच्या राज्यासाठी मीच लढलं पाहिजे. तुम लढो हम कपडे सांभाळते असं कधी वाटलं नाही कुणाला. जीवाला जीव देणारे मावळे येऊ लागले. 12 मावळातून एक एक मावळा यायला लागला. तानाजी, येसाजी, बाजी, कुडतोजी, बहिरजी, जीवा महाले, संभाजी कावजी कोंडाळकर, अशी महाराष्ट्रातली एकही जात नाही की ज्या जातीतला मावळा शिवरायांच्या सोबत नाही. प्रत्येक जातीतला मावळा छत्रपती शिवरायांच्या सोबत आहे. खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी लढतोय. जिजाऊंनी दिला विश्वास. लोक तर आले पुण्यात, पण खायचं काय, प्यायचं काय, खायचं काय, प्यायचं काय, लिहायचं काय, सगळे प्रश्नच प्रश्न. जिजाऊंनी पहिला निर्णय केला, वतनदारी बंद करायची आणि महाराष्ट्रात महसुली व्यवस्था निर्माण करायची. कारण पूर्वीच्या काळात वतनदार असायचे. वतनदार रयतेला छळायचे, पिडायचे. वतनदार रयतेला त्रास द्यायचे, वाटेल तसं रयतेला लुबाडायचे. शिवाजी राजांनी सगळे वतनदार बोलावून घेतले. म्यानातून तलवार बाहेर काढली. तलवारीचा तीक्ष्ण टोक वतनदाराच्या पोटाला लावले. सांगितलं, खबरदार, रयतेला छळला पिडला तर पोटाला लावलेला तीक्ष्ण टोक पाठीमागून निघेल. वतनदारी बंद करा, महसुली व्यवस्था स्थापन करा. जगाच्या पाठीवरती तलाठी पद निर्माण करणारे जगाच्या पाठीवरचे पहिले राजे आहेत. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. तलाठी पदांची निर्मिती केली. लोकांना जमिनी दिल्या, बैलजोड्या दिल्या, खतं दिली, बिबियाणं दिली. जमिनी फक्त कसायला नाही दिल्या, जमिनी नावावर करून दिल्या. जमिनी मोजून दिल्या, नावावर करून दिल्या.
बी बियाणं दिली, बैल जोड्या दिल्या. बघा, जमिनी दिल्यात म्हणजे राज्य शेतकऱ्यांचं स्थापन करायचंय. खतं दिलीत, बी बियाणं दिलीत म्हणजे राज्य शेतकऱ्यांचं स्थापन करायचंय. लोकांच्या नावावर जमिनी केल्यात म्हणजे राज्य शेतकऱ्यांचं स्थापन करायचंय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जिथं आडवी पहार रोवली होती त्याला फुटकी कवडीन तुटकी वाहन आणि इथं गाढवाचा नांगर फिरेल असा शाप दिला होता, त्या पुण्यात जिजाऊ मासाहेबांनी शिवाजी राजांच्या हातात सोन्याचा फाळ दिला आहे. तुमच्या गावात आहे का एखादा शेतकरी की ज्याच्या नांगराला सोन्याचा फाळ आहे का? चांदीचा आहे का? चांदीचा सोन्याचा फाळ? म्हणजे आता अलीकडे आपण लोखंडी नांगर वापरतो, बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे लोखंडी का लाकडी वापरतात? पूर्वीच्या काळात लाकडी नांगर होता. शिवकाळात हे किर्लोस्कर कंपनी आल्यानंतर लोखंडी नांगर आला. मग मला सांगा की जिजाऊंनी शेतकऱ्यांचं राज्य स्थापन करायचं आहे, पुण्यात जो नांगर शिवाजी राजांच्या हातात दिलाय की तुम्ही ही गाढवाचा नांगर फिरवला, ही भूमी तुमच्या हाताने नांगरा. काय सांगायचंय जिजाऊंना? सोन्याचाच नांगर, त्या नांगराला सोन्याचा फाळ का लावलाय जिजाऊंनी? जिजाऊंचं स्वप्न होतं इथली जी उद्ध्वस्त झालेली रयत आहे त्या रयतेच्या जीवनाला सोन्याची झळाळी प्राप्त झाली पाहिजे. इडा पिडा टळू दे, माझ्या शिवबाचं राज्य स्थापन होऊ दे, हा संकल्प महाराष्ट्राच्या मातीत पहिल्यांदा जिजाऊंनी केलाय आणि ऐतदेशीयांचं भूमिपुत्रांचं राज्य स्थापन केलंय. लोकांना जमिनी मिळाल्या, खतं मिळाली, बिबियाणं मिळाली, पिकं तर तरारून आली, पण पिकावर पाखरं बसायला लागली आणि लोक मासाहेबांकडे आले. मासात पिकं चांगली आली पण पाखरं खूप त्रास देतात. आता मला सांगा, जमिनी मासाहेबांनी दिल्यात, बैल जोड्या दिल्यात, खतं बिबियाणं सगळं दिलं, पाखरं कशी हाकलायची हे सुद्धा जिजाऊंनाच विचारायला जायचं का? पण जिथे सरकारकडून अपेक्षा पूर्ण होतात तिथे जनतेच्या अपेक्षा वाढत असतात. तत्कालीन परिस्थितीत लोकांना माहित होता इथे आपल्या अपेक्षा पूर्ण होत आहेत आणि मग लोक येऊ लागले धावून मासाहेबांकडे गाराणं घेऊन. मासाहेबाला म्हणाले पाखरं खूप त्रास देत आहेत. मासाहेब असं नाही म्हणाल्या जा तुमचं तुम्ही हाकला. मासाहेबांनी काय केलं? आदेश दिला, गोफणी तयार करण्याचा कारखाना निर्माण करा. जे जे चांगल्या गोफणी विणतात त्यांना बोलवा. चांगल्या गोफणी निर्माण करणारे बोलवले, गोफणी तयार केल्या, शेतकऱ्यांच्या हातात दिल्या आणि सांगितलं जा जा बांधावर जाऊन उभा राहा. पण गोफणी देताना मासाहेबांनी सांगितलं या गोफणींनी फक्त पाखरं नाही हाकालायची, या मातीवरती जे जे आक्रमण करतायत, ही जी सुलतानी आसमान संकट आपल्या उरावरती थया थया नाचतायत ना, या शत्रूंना देखील परतावून लावायचंय. यासाठी या गोफणींचा वापर करा. एकाच दगडात दोन पक्षी मारले, पाखरांची राखण आणि शत्रूंचा सुद्धा नायनाट. पुन्हा 2-4 दिवसांनी 10-12 लोक आले मासाहेबांकडे. मासाब पाखरांचा बंदोबस्त झाला पण हिंस्र प्राणी, रानगवे, बिबटे, लांडगे, अस्वल हे त्रास देत आहेत. मासाहेबांनी सांगितलं त्याचाही बंदोबस्त होईल. दुसऱ्या दिवशी स्वराज्यात दौंडी दिली गेली. जशी दौंडी दिली गेली, जो कोणी पिसाळलेल्या प्राण्यांची शिकार करेल, हिंस्र प्राण्याची शिकार करेल आणि शेपटी पुरावा म्हणून दाखवायला आणेल, त्याला स्वराज्यातून सोन्याचं कडं बक्षीस मिळेल. जशी बातमी गेली तशी गावातली तरुणीबाण पोरं डोंगर दऱ्यात जाऊ लागली, शेतात जाऊ लागली. हिंस्र प्राणी दिसले जे शेतकऱ्यांना छळतायत, शेतकऱ्यांवरती हल्ले करतायत, बिबटे असतील, लांडगे असतील, अशा प्राण्यांचा नाश केला पाहिजे आणि जाऊ लागले तरुण गावातले. त्या प्राण्याची शिकार करायची, शेपटी तोडायची, मासाहेबांना दाखवायचे, सोन्याचं कडं बक्षीस म्हणून मिळवायचं. दिली होती दौंडी पण मासाहेबांनी मारले होते पुन्हा एकदा एकाच दगडात 2 पक्षी. तुम्ही म्हणाल कसं कसं? अरे कसं कसं? गावातले तरणे भांडपोरं जेव्हा या हिंस्र प्राण्याची शिकार करायचे तेव्हा एकीकडे हिंस्र प्राण्याची शिकार व्हायला लागली, पण त्याच वेळी जिगरबाज ज्यांच्या मनगटात रग आणि अंतकरणात धग आहे अशा मर्द मराठी मावळ्यांची फौज सुद्धा स्वराज्यात यायला लागली. मारले की नाही एकाच दगडात 2 पक्षी. एका रात्री मध्यरात्री भर अंधारात एक मावळा भलं मोठं रानगव्याचं बोझं घेऊन त्या पुण्याच्या लाल महालात उभा आहे. दारातल्या रक्षकांनी अडवलं, अरे एवढ्या उशिरा आलायस, सकाळी या की. नाही शिकार केली.
मासाहेबाला बोलवल्याशिवाय, मासाहेबाला दाखवल्याशिवाय परत जाणार नाही. तो म्हणाला मासाहेब आता तुला भेटणार नाही. तो म्हणाला मासाहेबांना भेटल्या बिगर जाणार नाही. दोघांच्या बोलण्यातली कुजबूज महालात ऐकायला गेली आणि मासाहेब तातडीनं बाहेर आल्या. बघतात दारात तर काय, एक मावळा भलं मोठं रानगाव्याचं ओझं घेऊन आलाय. मासाहेबांनी विचारलं, कोण रे तू, कुठला, काय नाव, काय गाव काय? तसा तो सांगता झाला, उमरेड गावचा तानाजी मालुसरा. आणि काय रे ताना, एवढ्या मध्यरात्री आलायस आणि अख्खा रानगावच घेऊन आलायस? सकाळी आला असतास तर तुला काय आम्ही सोन्याचं कडे बक्षीस म्हणून दिलं नसतं? मासाहेबांचे शब्द ऐकले तानाजी ढसा ढसा रडायला लागला. मासाहेबांनी विचारलं, रे रडतो का? मासाहेब सोन्याचं कडे मिळवायला नाही आलो मासाहेब. मग एवढ्या लगबगीनं अख्खा रानगावात घेऊन का आलास? अरे आम्ही तर फक्त शेपटी दाखवायला आणलाय सांगितली होती. शेपटी जरी घेऊन आला असतास, सकाळी जरी आला असतास तर आम्ही तुला सोन्याचं कडे बक्षीस दिलं असतं. अरे आताच का आलास? तानाजी ढसा ढसा रडायला लागला आणि सांगायला लागला, मासाहेब सोन्याचं कडे मिळवायला नाही आलो मासाहेब. रानगव्याची शिकार केली आणि वाटलं कधी एकदा शिकार तुम्हाला दाखवतो. मासाहेब सोन्याचं कडे मिळवायला नाही आलो मासाहेब. शिकार केली, वाटलं कधी एकदा येतो, कधी एकदा तुम्हाला पाहतो आणि कधी एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवरती घेतो. मासाहेब सोन्याचं कडे मिळवायला नाही आलो मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप घ्यायला आलो मासाहेब. माझ्या जिजाऊ मासाहेबांच्या कौतुकाची एक एक थाप माझ्या तानाजी बाजी इसाजीला घडवणारी ठरली. ज्या समाजात कौतुकाची थाप टाकणारे हात असतात त्या समाजात नररत्न उगवतात आणि ज्या समाजात कौतुकाची थाप टाकणारे हात नसतात त्या समाजात नररत्न कधीच उगवत नाहीत. तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्राच्या मातीत नररत्न उगवले पाहिजेत तर त्यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा छत्रपती शिवरायांचा, त्यांच्या विचारांचा आणि ज्या मावळ्यांनी 18 पगड जातीतल्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी राजांना निष्ठेने साथ दिले त्या मावळ्यांचा जागर आणि त्यांच्या विचारांचा पराक्रम सांगितला पाहिजे, ऐकला पाहिजे. कारण जगाच्या पाठीवरचं असं एकमेव चरित्र आहे जे चरित्र एकदा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं. जे चरित्र एकदा सांगितलं तरी पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. जे चरित्र एकदा लिहिलं तरी पुन्हा पुन्हा लिहावं असं वाटतं. जे चरित्र एकदा गायलं तरी पुन्हा पुन्हा गावंसं वाटतं. असं जगाच्या पाठीवरचं एकमेव चरित्र आहे ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. हे चरित्र, हे चारित्र्य, ही निष्ठा, ही जबाबदारी प्रत्येक मावळा खांद्यावरती जबाबदारी घेऊ लागलाय. लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. हे 450 वर्षापूर्वी आलेली ही परंपरा आणि तो वारसा आजही महाराष्ट्र नेटाने चालवताना आपल्याला दिसतो आहे. पण त्यासाठी जबाबदारीचं भान राखून निष्ठेनं एखादं कार्य व्हावं लागतं आणि समाजाचा विश्वास जिंकावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विश्वास जिंकलाय रयतेचा. ह्या विश्वासाच्या सामर्थ्यावरती ह्या स्वराज्याचा घाट आणि थाट मांडलाय. 450 वर्षापूर्वी हा स्वराज्याचा घाट मांडलाय आणि त्यातून आपल्याला प्रेरणा घेऊन पुढे कार्य करायचंय म्हणून पुन्हा पुन्हा या विचारांचं चिंतन आपण करतो आहोत. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा हा सगळा घाट उभा केलाय. तरणे बांड अनेक असंख्य मावळे शिवरायांच्या सोबत आहेत. आज इथं बसलेली अनेक पोरं आहेत ज्यांचं वय 16 वर्ष आहे. मला सांगा 16 वर्षाचा पोरगा म्हणजे कितवीचा पोरगा? कितवीचा? 10वीचा मुलगा, बरोबर आहे की नाही? बघा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज जे 10वीचे मुलं आहेत त्यांच्या वया एवढे असताना त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण लिहिला. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. वयाच्या 20व्या वर्षी तुकोबांनी गाथा लिहायला सुरुवात केली. तुम्ही जर बघितली सगळ्या महापुरुषांची यादी, तारुण्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो. आज आमची 14, 15, 16 वर्ष वयाची पोरं काय करतायत? काय करतायत 9वी 10वीची पोरं? 9वी 10वीची पोरं काय करतायत तुम्हाला जर बघायचं असेल तर एकदा माध्यमिक शाळेच्या बाथरूमच्या भिंती जाऊन वाचा, मग कळेल 9वी 10वीची पोरं कुठं चालली. बरं कॉलेजला जाणारी फार सुधारलीत का?
कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आयुष्याचा सट्टा लावणारी पोरं जवानीच्या नादात कुणाच्या तरी मागे धावतायत. ते परवा 14 फेब्रुवारीला झालं बघा. कोणता डे होता? कोणता डे? कोणता? कुणीतरी सांगते, मोठ्याने सांगा जरा. 14 तारखेला. ते खूप खाली मान घालून हसतायत. वा वा वा, उभं राहून सांगताय, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. व्हॅलेंटाईन डे 14 तारखेला कोणता डे साजरा करतात? आता फेब्रुवारीच्या महिन्यात साहेब ते पहिल्याच आठवड्यात डे साजरे करण्याची पद्धत आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाली. रोज डे, बरं आता आईचा पण डे साजरा करतात, मदर डे, फादर डे, रोज गुलाब डे, अजून कोणता चॉकलेट डे, आणि 14 तारखेला तो व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. आता माझा काही विरोध नाही व्हॅलेंटाईन डेला, म्हणजे आपल्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कोणी कोणता डे साजरा करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्ही जर 14 तारखेला बारकाईने बघितलं मावळ्यानो, तर ज्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात गडकोट किल्ल्यावर इतिहास निर्माण झाला, त्या गडकोट किल्ल्यावर 14 फेब्रुवारीला महाराष्ट्रातली अर्धी तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करायला जातात. बरं 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा करायला गडावर जाणारी पोरं काय रिकाम्या खिशाने जातात का? जाताना खिशामध्ये एक एक चुन्याची डबी घेऊन जातात. कशासाठी? तंबाखूला लावण्यासाठी? कशासाठी घेऊन जातात? गडावर जातात ज्या गडकोट किल्ल्यावर राजांनी कुठं स्वतःचं नाव लिहिलं नाही. 14 फेब्रुवारीला गडावर चुन्याची डबी घेऊन जातात. ज्या गडावर कुठल्याच मावळ्याने स्वतःचं नाव लिहिलं नाही, त्या गडावर जाऊन हे स्वतःचं नाव लिहितात, जसं काय गड ह्यांच्या बापाचा आहे. बरं स्वतःचं नाव लिहून थांबतात का? आणखी शेजारी कोणाचं तरी नाव लिहितात. बरं एवढंच करून थांबतात का? पुन्हा कसलं तरी ते एक चिन्ह काढतात. त्या चिन्हातून असा एक बाण खाली सोडतात, दगड फुटायची वेळ. मला हे कळत नाही की 14 फेब्रुवारीला गडावर जाऊन असं विकृत काम करण्यापेक्षा 2-4 दिवस थांबला असता आणि 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी गडावर जाऊन महाराजांना मानाचा मुजरा केला, तर ह्याला काय कोणी गडाच्या कड्यावर खाली ढकलून देणार आहे का? दिशाहीन झालेली तरुणाई आणि अस्वस्थ झालेलं महाराष्ट्राचं समाज मन, आपल्याला सामाजिक स्वास्थ्य निर्माण करायचं असेल महाराष्ट्रात आणि तरुणाईला गतिमान करायचं असेल, तर आपल्याला छत्रपती शिवाजी राजांचा आणि शिवाजी राजांच्या मावळ्याचा इतिहास कान उघडे ठेवूनच ऐकावा लागेल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. या महाराष्ट्राच्या मातीत तुमच्या माझ्या पूर्वजांनी जर इतिहास घडवला असेल, तर त्या इतिहासाचं पुन्हा पुन्हा स्मरण करण्याची, त्या इतिहासाचं पुन्हा पुन्हा पुनर्मांडणी करण्याची आणि त्या इतिहासाचं पुन्हा पुन्हा अनुकरण आणि आचरण करण्याची जबाबदारी तुमची माझी आपल्या प्रत्येकाची आहे. आणि खडकत करते निष्ठेने करतायत, ह्याबद्दल सगळ्यांचं टाळ्या वाजून अभिनंदन करायचं. पुण्यात स्वराज्याच्या हालचाली वाढल्या. पहिली घटना घडली, सगळा इतिहास सांगत नाही, सगळे प्रसंग सांगत नाही, पण स्वराज्यातल्या आणि शिवचरित्रातली काही नैतिक मूल्य तुम्हाला सांगतो. रांजेगावच्या पाटलाने एका शेतकऱ्याच्या मुलीच्या संदर्भात प्रमाद केला. इतिहासकार इतिहास सांगताना असं म्हणतात की त्याने बलात्कार केला, पण बलात्कार असा शब्द कुठल्या इतिहास लेखनात आलेला नाही. त्याने काय केलं? शेतकऱ्याच्या मुलीच्या संदर्भात प्रमाद केला. प्रमाद म्हणजे वाईट वागला थोडक्यात. फक्त त्याने शेतकऱ्याच्या मुलीच्या संदर्भात प्रमाद केला. पोरगी स्वाभिमानी बापाची लेक होती. पोरगी तापानं फणफणली, पोरीनं विहिरीत स्वतःला झोकून दिलं, पोरीचा मृत्यू झाला. बातमी छत्रपती शिवाजी राजांना लाल महालात समजली. बाजी पासलकरांना सांगितलं, जा बाजी त्या रांजेगावच्या पाटलाच्या मुसक्या आवळून बांधा. त्याच्या मुसक्या आवळून त्याला समोर उभा केला. त्याने गुन्हा कबूल केला, पण गुन्हा कबूल करताना तो गर्विष्ठ पाटील असं म्हणाला, आम्ही पूर्वीपासून करत आलेलो ते करण्याचा आमचा अधिकारच आहे आणि तुम्ही कोण आम्हाला प्रश्न विचारणारे? आम्ही तुम्हाला राजा मानत नाही. छत्रपती शिवाजी राजांनी तो बोलण्याच्या ओघात बोलून गेला होता, पण त्याने गुन्हा कबूल केला होता. छत्रपती शिवाजी राजांनी आदेश दिला, या रांजेगावच्या या बाबाजी गुजर पाटलाचे हातपाय कलम करा. त्याचा एक हात आणि एक पाय कलम केला आणि गावाच्या चौकात चौरंगा केला.
शिवाजी राजांच्या स्वराज्यातली ही रीत होती, हा त्यांनी दिलेला रयतेला न्याय होता आणि स्त्रियांच्या संदर्भात घेतलेला हा कठोर निर्णय होता. त्यानंतर स्वराज्यात कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत झाली नाही. हा छत्रपती शिवाजी राजांच्या राज्यातला कायदा होता. पण त्याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजांच्या नावाचा जय जयकार आम्ही करतो. तुमच्या गावापासून जवळच असलेल्या कोपर्डीमध्ये एक घटना घडली, पण त्या घटनेतल्या अत्याचार करणाऱ्या नराधमांना आजही फासावरती लटकवलं जात नाही. मग हा छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र का, असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडल्याशिवाय राहत नाही. मग छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून घेतले का? शिवाजी राजांच्या विचारांचं आम्ही आचरण केलं का? की फक्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो आहोत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करणारे खूप आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेणारे फार कमी आहेत. म्हणून मी महाराष्ट्रभर सांगत असतो, शिवजयंती नाचून नाही तर शिवजयंती वाचून साजरी करा. कारण छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेण्याचा विषय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यामध्ये घेण्याचा विषय आहे. इंग्लंडचा एक लेखक असं म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जर जन्माला आले असते तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो. तसंच इंग्लंड मधला एक इतिहासकार म्हणतो, जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावरही राज्य केलं असतं. पण महाराष्ट्रातले लोक, आपल्या देशातले लोक मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेत नाहीत. रशियाचा माजी पंतप्रधान शिव मार्शल बुल्गारिन असं म्हणतो, साम्राज्यशाही विरुद्ध पुकारलेलं पहिलं बंड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हा जागतिक पातळीवरचा अभ्यासाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जगभरामध्ये विस्तारलेलं आहे आणि जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं आचरण केलं जात नाही. पण ज्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला त्या देशात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला जात नाही, उमजून घेतला जात नाही, तो आचरणात आणला जात नाही. मंडळी, जर आपण असेच बेफिकीर गाफील राहिलो तर लोक आजही प्रश्न विचारतात, खरंच राम आणि कृष्ण झाले होते का? आणखी 10-20 वर्षांनी, 100 वर्षांनी असंही लोक विचारतील की खरंच छत्रपती शिवाजी महाराज झाले होते का? म्हणजे शिवचरित्रामध्ये एवढे वाद निर्माण केलेत. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद कुणी काढतं, अमुक वाद तमुक. आता फक्त एवढंच म्हणायचं राहिले की छत्रपती शिवाजी महाराज खरंच झाले होते का? आणि हे लोक तेवढं म्हणाले की आपण सगळे धन्य झालो. म्हणून गाफील राहू नका, म्हणून बेसावध राहू नका. थोडंसं शिवचरित्र समजून घ्या. छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्रातला प्रत्येक विचार समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संकटाला कसं सामोरं जायचं हे आपल्याला शिवचरित्रातून समजून येतं. स्वराज्य स्थापन झालं, प्रतापगड घेतलाय, राजगड बांधलाय आणि स्वराज्याचा राज्यकारभार राजगडावर सुरू झाला. शिवाजी राजांनी रयत लोककल्याणकारी राज्य निर्माण केलंय आणि स्वराज्यावर आलेलं पहिलं संकट म्हणजे अफजल खानाचं संकट. तुम्हाला हा सगळा प्रतापगडाच्या पायथ्याचा रणसंग्राम माहित आहे म्हणून तो प्रसंग मी सांगत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा पराक्रम. सुरुवातीला पहिल्यांदा त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा कोथळा काढला. हा जो इतिहास छत्रपतीने निर्माण केला तो मोगलांना सुद्धा धडकी भरवणारा होता, पण त्याच वेळी अफजल खानाचा खात्मा करणं प्रतापगडाच्या पायथ्याला म्हणजे जगातल्या सगळ्या लोकांनी नोंद घेतली होती छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्याची. आणि यापुढे स्वराज्याकडे कोणी वाकड्या नजरेनं बघणार नाही अशा प्रकारचा पराक्रम महाराजांनी गाजवला. ही लढाई आम्हाला रंगून सांगितली जाते, परंतु त्यातली विचारमूल्य आम्ही समजून घेतली पाहिजेत. बघा, 35,000ची फौज घेऊन आलेला अफजल खान आहे. 35,000ची फौज घेऊन आलेला अफजल खानासोबत आमचं सैन्य किती आहे? 35,000सोबत लढायचं म्हणल्यावर किमान 20 तरी हजार पाहिजेत ना. आमच्याकडे अजूनही बोटावर मोजणे एवढेच लोक आहेत. म्हणजे जास्तीत जास्त समोरचं सैन्य असलं आणि कमी सैन्य जरी आपल्याकडे असलं तरी शत्रूचा पाडाव कसा करावा आणि युद्धनीती कशी आखवावी हे आम्हाला शिवचरित्रातून शिकता येतं. आज आमची पोरं 10वीची, उद्या परीक्षेचा पेपर आहे म्हणून आज पुस्तकं काढतात. मला सांगा कसं यश मिळेल? अफजल खान त्या बडी बेगम साहेबाच्या दरबारातून जेव्हा निघाला आदिलशाहीतून, तो
जो निघाला त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाईचं सगळं नियोजन केलं होतं. बघा, त्या रणसंग्रामातले छोटे छोटे बारकावे जर तुम्ही लक्षात घेतले, शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीची वेळ ही दुपारची निवडली आहे. दुपारीच का? तर जेव्हा महाराज प्रतापगडावरून खाली येणार आहेत आणि अफजल खान त्या खाली शामियानात असणार आहे, सजवलेला शामियाना आहे त्याला, आणि त्या शामियानात तो जेव्हा असा वरती बघेल तेव्हा सूर्य डोक्यावरती आलेला असेल, आणि जेव्हा तो वरती बघेल तेव्हा सूर्याची किरण त्याच्या डोक्यावर चमकतील. त्याला शिवाजी महाराज व्यवस्थितपणे दिसणार नाहीत. म्हणजे शिवाजी राजांच्या हालचाली काय आहेत, शिवाजी महाराजांसोबत कोण कोण आहेत, त्यांनी काही शस्त्र आणलेत, काही दिसणार नाही. म्हणजे वेळ पहा दुपारची निवडली आहे. आणि त्याच वेळी शिवाजीराजे मात्र खाली येत आहेत, त्यांना मात्र अफजल खानाच्या सगळ्या हालचाली दिसणार आहेत. लक्षात घ्या, ही युद्धनीती छत्रपती शिवाजी महाराजांची. हे शिवसूत्र. संकटाला सामोरं कसं जावं, 35,000ची फौज आली आहे म्हणून महाराज सह्याद्रीच्या कुठल्या बिळात लपून नाही बसले, सामोरे गेले. मित्रांनो, तुमच्या माझ्या जीवनात सुद्धा संकट येतात. संकट आल्यानंतर घरात जाऊन कोपऱ्यात बसून ढासाढासा रडू नका. संकटाशी सामना करायला शिका. हे शिवचरित्र आम्हाला शिकवतं. शिवाजी महाराजांनी मोजके मावळे सोबत घेतलेत. संभाजी कावजी कोंडाळकर आहेत, जिवाजी महाले आहेत, असंख्य मावळे शिवाजी राजांच्या सोबत आहेत. त्यांच्या अंगरक्षकामध्ये काही मुस्लिम बांधव सुद्धा आहेत, लक्षात ठेवा. आणि शिवाजी राजांनी हा जो रणसंग्राम तिथे गाजवला, जेव्हा सय्यद बंडाने शिवाजी राजावर दांडपट्ट्याचा वार केला, तेव्हा शिवाजी राजांचा तिथे मृत्यू झाला असता. पण बघा, सय्यद बंडाने शिवाजी राजांच्या अंगावर केलेला वार ज्यांनी परतावून लावला त्यांचं नाव आहे जिवाजी महाले. जिवाजी महाले हे नाभिक समाजातले, लक्षात ठेवा. आणि म्हणून इतिहास लिहिला गेला, होते जिवाजी महाले म्हणून वाचले शिवाजी भोसले. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. कुणी कुणी म्हणतो होता जिवा म्हणून वाचला शिवा. हा सामाजिक सलोख्याचा, ह्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी छत्रपती शिवाजी राजांना साथ दिलेली ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि हा रणसंग्राम 35,000चं सैन्य घेऊन आलेला अफजल खान त्याच प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी गारद केला. बरं, आता अफजल खानाचा तिथे कोथळा बाहेर काढल्यानंतर महाराज म्हणाले का नाही आता 2-4 दिवस विश्रांती घेऊ. काय केलं महाराजांनी माहित आहे? अफजल खानाची घोडी, त्यांचं आणलेलं शस्त्र सगळं घेतलं आणि महाराज दक्षिणेच्या दिशेनं सातारा, सांगली आणि मिरजेपर्यंत गेले. महाराज तिथून पन्हाळ्यावरती आले, कारण पुन्हा तिकडून आदिलशाही सरदार बडी बेगम साहेबा खवळलेली होती अफजल खान गारद केल्यामुळे. तिने सिद्दीजेवरचं सैन्य पाठवलं आणि आता 5,000 जास्त पाठवले, 40,000 पाठवले. 4 महिने 12 दिवस पन्हाळ्याला वेढा होता सिद्दीजेवरचा. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते. मासाहेब जिजाऊ त्यावेळी राजगडावरती आहेत. चरित्र जरा कान उघडे ठेवून ऐका, कशा होत असतील हालचाली. महाराष्ट्राचा राजा, राजगडाचा श्वास पन्हाळ्यावरती अडकलाय. इकडे सिद्दीजेवरचं संकट आलंय आणि त्याच वेळी शाहिस्ते खान 1.25 लाखाची फौज घेऊन पुण्यामध्ये थैमान मांडतोय. पण त्याही घाई गडबडीत छत्रपती शिवाजी राजांनी पन्हाळ्यावरून सर्जेराव जेधेंना पत्र लिहिलंय आणि महाराज सांगतात, सर्जेराव घाटाच्या खाली जा, पुण्यात शाहिस्ते खानाने हैदोस मांडलाय. शाहिस्ते खानाने हैदोस मांडलाय. लहान मुलांना, स्त्रियांना शाहिस्ते खान त्रास देतोय, त्याचा बंदोबस्त करा. महाराजांची जागरूकता आणि महाराज किती अष्टप्रधान म्हणजे अष्टावधानी होते ही गोष्ट आपल्या लक्षात येते. म्हणजे महाराज खरं म्हणजे त्या महाराज क्वारंटाईन आहेत, जर आपल्या आजच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर पन्हाळ्यावरती. म्हणजे महाराज बंदिस्त आहेत, पण त्याच वेळी महाराजांचं लक्ष पुण्यात आहे, राजगडावरती आहे. आणि त्याच वेळी सुटकेच्या चाली देखील रस्त्यात महाराज पन्हाळ्याहून कसे बसे निसटले. पण पन्हाळ्याहून निसटण्यासाठी सिद्दीजेवरच्या भेटीला गेलेला वीर शिवा काशीद महाराजांचं रूप धारण करून गेला होता. त्या पन्हाळ्याच्या पायथ्याला सुद्धा फार मोठा रणसंग्राम झाला होता आणि त्या रणसंग्रामामध्ये वीर शिवा नाविक काशीद यांनी बलिदान केलं. पण ते बलिदान देत असताना वीर शिवा काशीद त्या सिद्दीजेवरला म्हणाले होते, अरे तू खोट्या शिवाजीची पाठ बघू शकत नाहीस तर माझ्या खऱ्या शिवाजीची काय पाठ बघतील. अरे सिद्दीजेवर हा शिवा काशीद जन्माला येताना जरी वीर शिवा नाविक काशीद म्हणून जन्माला आला असला तरी मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय असं सांगणारा वीर शिवा काशीद आम्ही आठवला पाहिजे. हे नाभिक बांधवांचं, मराठा बांधवांचं हे 18 आलुतेदार 12 बलुतेदारांचं नातं आहे. पण ही सामाजिक विण
कुठेतरी घुसवण्याचं काम आपल्या देशामध्ये होत आहे. म्हणून शिवचरित्र घराघरात पोहोचलं पाहिजे, ते तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. महाराज पुढे पावनखिंडीत अडकले. तुम्हाला इतिहास माहित आहे, इतिहासातले सगळे प्रसंग सांगत नाही, पण त्या प्रसंगाच्या मधलं जे सूत्र आणि जे मूल्य आणि जो नैतिक विचार आहे तो सांगणार आहे. बाजी प्रभूंनी सुद्धा तिथे खिंड लढवली. बांदल होते, बांदल आणि बाजी प्रभू दोघंही होते. पराक्रमाची शर्त लढवली. जोपर्यंत महाराज विशाळगडावर पोहोचत नाहीत, जोपर्यंत महाराजांच्या 7 तोफांचा आवाज कानावरती पडत नाही, तोपर्यंत हा बाजी जीवाची बाजी लावेल. शेवटच्या श्वासापर्यंत बाजी प्रभू लढले. अरे शरीरावरती असं एकही ठिकाण राहिलं नव्हतं जिथं तलवारीचा स्पर्श झाला नव्हता. रक्तबंबाळ झालेला बाजी त्या घोडखिंडीमध्ये उभा होता. जेव्हा महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले, जेव्हा 7 तोफांचा आवाज झाला, बाजींच्या कानावरती पडला, हर हर महादेव म्हणत आणि छत्रपती शिवरायांचं नामस्मरण करत करत बाजी प्रभूंच्या रक्ताने ती खोडखिंड पावन झाली. आज ती खोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते. हा बाजी प्रभूंचा इतिहास आहे. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. ही मावळ्यांची निष्ठा आहे, मावळ्यांचं छत्रपती शिवाजी राजांवरचं असलेलं प्रेम. म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत सामाजिक अभिसरण कसं होतंय ही गोष्ट लक्षात घ्या. 16 वर्ष वयाचा पोरगा बांधावरती उभा राहायचा आणि शत्रूला अडवायचं काम करायचा. खबरदार जर टाच मारून झालं पुढे चिंधड्या वडविन राय राय एवढ्या. 16 वर्षाचा पोरगा एकीकडे बांधावर उभा राहून शत्रूला अडवण्याचं काम करतोय. त्याच वेळी आमचा 80 वर्षाचा शेलार मामा त्या सिंहगडावरती, सिंहगडाचं मूळ नाव कोंडाणा, त्या सिंहगडावरती जेव्हा तानाजी धारातीर्थी पडले तेव्हा 80 वर्षाच्या शेलार मामाने उदयमानाच्या मुंडक्याला धरलं, त्याच्या नरड्याला नख लावलं आणि सांगितलं, अरे माझ्या तानाला काय मरतो. हा 80 वर्षाचा शेलार मामा जोपर्यंत ना तोपर्यंत हा सह्याद्रीचा कोट जिवंत राहील. शिवाजी राजांच्या स्वराज्याला मी हात लावू देणार नाही असं सांगणारा शेलार मामा होता. हे 18 पगड जातीतल्या मावळ्यांचं नातं होतं. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आज आमचे मावळे बांधासाठी भांडतायत. आज आमच्या जावात भांडण आहे, गावागावात भांडण आहे, भावात भांडण आहे. पण ही भांडणं नाहीशी झाली पाहिजेत. आम्ही एकत्रित आलं पाहिजे, स्वराज्यासाठी लढलं पाहिजे. मावळ्यांनी खांद्याला खांदा लावून लढले म्हणून हे स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत राहिला. शाहिस्ते खानाचं संकट आलेलं तुम्हाला माहित आहे. मिर्झा राजे जयसिंगाचं आलेलं संकट तुम्हाला माहित आहे. अहो जेव्हा मिर्झा राजेंचं संकट आलं तेव्हा तो सासवडला थांबला. सासवड नगरचा काही परिसर, पुढे तिकडे पुरंदरच्या बाजूला, त्यानंतर सगळीकडून तळेगाव हा सगळा परिसर मिर्झा राजे जयसिंगाने घेरला होता. आणि शिवाजी महाराजांनी ठरवलं सगळ्याच लढाया शक्तीने लढता येत नाहीत, काही लढाया युक्तीने लढाव्या लागतात. शिवाजी राजांना त्यावेळी तह करावा लागला. इतिहासामध्ये पुरंदरचा तह सगळ्यांना ज्ञात आहे. त्या पुरंदराच्या तहात आपण 23 किल्ले मोगलांना दिले, कित्येक खुणांचा प्रदेश मोगलांना आपण दिला. एवढंच नाही तर स्वराज्याचा राजपुत्र वय वर्ष 8.5 वर्ष असणाऱ्या छत्रपती संभाजी राजांना आपल्याला मोगलांकडे ओलीस ठेवावं लागलं. मोगलांमध्ये आणि स्वराज्यामध्ये झालेला हा पुरंदरचा तह, मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये तहाची बोलणी सुरू आहे. एकीकडे तहाची बोलणी सुरू आहे, पण त्याच वेळी पुरंदरच्या पायथ्याला आमचा मुरारबाजी लढत होता दिलेर खानासोबत. दिलेर खान हत्तीच्या अंबारीत बसला होता. मोगलांना इंग्रजांनी सहकार्य केलं होतं. मोगलांकडे प्रचंड तोफा होत्या. मोगलांनी अशा तोफा लावल्या, पुरंदरावरती तोफांचा मारा केला. पुरंदराचे बुरुज ढासळत होते. मावळे पुन्हा पुन्हा पुरंदराचे बुरुज नेटाने रचत होते. मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली. दिलेर खान आणि मुरारबाजींमध्ये हे घोडघोर युद्ध सुरू होतं. परंतु युद्ध चालू असताना दिलेर खानाने गहिरी चाल खेळली आणि अचानकपणे आपल्या सैनिकांना आदेश दिला, युद्ध थांबवा. जसं दिलेर खानाने आदेश दिला तसं त्या पुरंदराच्या पायथ्याचं युद्ध थांबलं गेलं. आणि हत्तीच्या अंबारीत बसलेला दिलेर खान मुरारबाजीला म्हणतोय, अरे मुरार, हे आमच्या बाजूने, आमच्या बाजूने आलास तर हत्ती देतो, वतन देतो, पैसा देतो, पालखी देतो. अरे हे आमच्या बाजूने, आमच्या बाजूने आलास तर सगळं मिळेल. अरे हे आमच्या बाजूने, आमच्या बाजूने आलास तर हत्ती मिळेल, पैसा मिळेल, पालखी मिळेल, वतन मिळेल. अरे सगळं सगळं मिळेल. अरे हे आमच्या बाजूने. दिलेर खान देत होता आमिष, देत होता प्रलोभन, पण छत्रपती शिवरायांचा मावळा होता. मावळा आमिषाला बळी पडला नाही.
आजकालचा मावळा असता आणि जिल्हा परिषदचं तिकीट मिळालंय मला असता येतो की तुमच्याकडे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होता. निष्ठा काय असते हे शिवचरित्रातून शिका. देत होता प्रलोभन, अरे हे आमच्या बाजूने, हत्ती देतो, वतन देतो, पैसा देतो, पालखी देतो, अरे हवा ते देतो, अरे हे आमच्या बाजूने. आणि कडाडला शिवरायांचा मावळा सह्याद्रीच्या कड्यावरून मुरारबाजी कडाडला. अरे दिलेर ही कुत्र्याची औलाद नाही, कुणीतरी तुकडा फेका आणि गोंडा घोळावा. अरे हा छत्रपती शिवाजी राजाचा मावळा आहे. मावळा पोटासाठी लढत नाही, पोटाच्या वरती हृदय आहे. त्या हृदयातल्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आम्ही लढतो असं सांगणारा मुरारबाजी होता. अशी निष्ठा होती म्हणून स्वराज्य निर्माण झालं. पण त्या स्वराज्यात आणि त्याच महाराष्ट्रात अंधार झाला आहे. आता दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. आजही आमची तरुणाई म्हणते, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत यासाठी आम्ही आजही प्रार्थना करतो. आजही म्हणतो आम्ही, शिवाजी राजे तुम्ही जन्माला या. म्हणून आमची पोरं गाड्यावरती लिहितात, मोटरसायकल वरती. पुढे 4-5 मिनिटच राहिले, संपू आपण. काय लिहितात गाड्यावरती? राजे तुम्ही जन्माला या. पुन्हा ते एका गाडीवर तर मी असं वाचलं, राजांचा नादच करायचा नाही. म्हणजे महाराजांचं नाव गाडीच्या पाठीवर लिहितात. आता ते मी एका टिपरवर सुद्धा बघितलं, त्या ट्रॅक्टरच्या मागे टायलीवर सुद्धा बघितलं. तर ठीक आहे, महाराजांचं नाव कोणी कुठं लिहावं, आपली आपली आस्था असते, आपलं आपलं प्रेम असतं. म्हणून ज्याला त्याला जिथे चिथे लिहायचा अधिकार आहे. पण ठीक आहे, पुस्तकात महाराजांचं नाव आहे, वृत्तपत्रात आहे, एखाद्या मोठ्या महत्त्वाच्या पॉम्पलेटवरती आहे, कार्यक्रमाच्या पत्रिकेवरती आहे, योग्य ठिकाणी योग्य नाव, ठीक आहे. पण आम्ही मोटारसायकलवरती लिहितो जय शिवराय आणि मोटारसायकल बियर बारच्या दारात उभी करतो आणि वरून म्हणतो राजे पुन्हा जन्माला या. राजे असे जन्माला येत नसतात. राजे जन्माला यायचे असतील तर राजांचा विचार समजून घ्यावा लागतो. राजांप्रमाणे विश्वासाने काम करावं लागतं, प्रामाणिकपणा जिंकावा लागतो. आणि म्हणून 14 ऑक्टोबरला आंतरवली सराटीमध्ये जगातली सगळ्यात मोठी सभा झाली. बंधू भगिनीनो, सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान, स्वाभिमान वाटतो. तुमच्या समोर असलेला हा शेतकऱ्याचा पोरगा, शिवचरित्रकार ज्ञानदेव काशीद पाटील, जरांगे पाटलांनी विश्वास टाकला माझ्यावर. आणि जरांगे पाटलांच्या अगोदर जरांगे पाटील या सभेला संबोधित करतील असं म्हणण्यासाठी त्यांनी मला संधी दिली. जेव्हा त्या सभेच्या मंचावर मी होतो, समोर बघितलं मी अरबी समुद्र अनेकदा बघितलाय. शिवरायांचे गडकोट किल्ले, शिवाजी राजांचा आरमाराचा इतिहास जाणून घेण्यासाठी मी नेहमी कोकणात जात असतो. अरबी समुद्राच्या शेजारी उभा राहिल्यानंतर जेव्हा मी समुद्राकडे बघतो, तेव्हा मला जसं समुद्राचं रूप दिसतं, तसा समुद्र मला 14 ऑक्टोबरला आंतरवली सराटीत बघायला मिळाला. आणि त्या 1.5 कोटींच्या सभेत जरांगे पाटलांना भाषणाला संबोधित करताना मी म्हणालो होतो, प्रत्येक वादळ पेलेन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. जाऊन सांगा त्या वादळांना, आता तुमची माझ्याशी गाठ आहे. आणि त्याच वेळी एक वाक्य मी बोललो होतो की 350 वर्षानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढे लोक एकत्रित येत आहेत. 350 वर्षानंतर महाराष्ट्र एकवटतोय. त्याच्या बोलण्याच्या पाठीमागचा संकेत आणि संदेश जो मला द्यायचा होता तो मी तिथे दिला. ह्या माणसाने समाजात निर्माण केलेला विश्वास. तुम्ही म्हणाल शिवजयंतीत जरांगे पाटलांचा विचार सांगतात. अहो, मी तर असं म्हणतो, आज राजकारणाची, समाजकारणाची झालेली बजबज पुरी. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तर जरांगे पाटील जन्माला आले पाहिजेत, पण या देशात प्रत्येक घराघरात जरांगे पाटील निर्माण झाले पाहिजेत.
आणि त्याच्याही पुढचं एक वाक्य बोलतो की प्रत्येक जाती त्या जातीचा उद्धार करण्यासाठी जसं महापुरुष येतात तसं आज प्रत्येक जातीत एक जरांगे पाटील निर्माण झाले पाहिजेत. इतका विश्वास त्यांनी निर्माण केला. आपण शिवचरित्र समजून घेत आहोत. आज महाराष्ट्रात झालेली परिस्थिती आणि शिवचरित्रातून सगळ्यात महत्त्वाचं काय शिकायचं माहित आहे? शिवचरित्रातून शिकायचा तो संयम. मी जर मधली आता 5-10 मिनिटं संयम नसता राखला आणि म्हणाला असतो मानधनापुरतं बोललोय आता मी जातो निघून, तर तुम्ही आतापर्यंत घरी जाऊन त्या ठिकाणी झोपले असते. पण मी तळमळीनं का बोलतो? कारण ह्या माझ्या समाजाला शिवरायावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकापर्यंत हे चरित्र पोहोचलं पाहिजे आणि आमच्या लोकांनी त्यातलं विचारमूल्य घेतलं पाहिजे. आणि फार मोठ्या सामाजिक परिवर्तनाची अपेक्षा आहे. आम्हाला वाटतं शिवाजीराजे जन्माला यावं, पण शेजारच्या घरात शिवाजीराजे शेजारच्या घरात जन्माला येत नसतात. शिवाजीराजे आपल्या घरात जन्माला यावेत यासाठी पहिल्यांदा आपल्या घरात आपल्याला जिजाऊ जन्माला घालाव्या लागतात. आज कित्येक कोळ्या कळ्या गर्भातल्या गर्भात कुस्करून टाकण्याचं महापाप या महाराष्ट्रात होतंय. आज आमच्या गावागावात खेड्यापाड्यात अशी शेकडो मुलं आहेत की ज्यांची आज लग्न होत नाहीत. मित्रांनो, फार जबाबदारीनं बोलतो, ग्रामीण महाराष्ट्रातला आता सध्याचा सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाहीत. तुमच्याकडे होतात की नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे होत नाही. असा काळ आहे. आणि अशा काळातही ही तरुण पोरं जर शिवचरित्राकडे जर नाहीत ना आली तर ह्यांना कोणीही वाचू शकत नाही. हे अतिशय जबाबदारीनं सांगतो. कोण म्हणतं पोरांची लग्न होत नाहीत? तुम्हाला सांगतो, जे चारित्र्य संपन्न आहेत, जे आईवडिलांच्या आज्ञेत आहेत, मग तो शेतकऱ्याचा पोरगा असो की कलेक्टरचा पोरगा असो, कलेक्टरचाही असला आणि तो जर दिशाहीन झालेला असला, व्यसनाधीन असला, तर त्याच्यासोबत कुणीही नातं करणार नाही. आणि शेतकऱ्याचाही असला आणि तो चारित्र्य संपन्न असला, 4 पैसे कमावण्याची त्याला अक्कल असेल, तर त्याचं 100% लग्न होणार. म्हणून परिस्थिती काळ आजूबाजूचा काळ आहे. आम्ही गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही? काय परिस्थिती आहे? म्हणजे पोरांची लग्न होत नाही त्याच्याकडे तुम्ही असं फार फार वरवरचा विषय म्हणून बोलू नका, त्याच्याकडे बघू नका. हा सामाजिक प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पुढचा. मला सांगा, म्हणजे ज्यांच्याकडे नसतं ते असणाऱ्यांकडचं ओढून घेत असतात. आणि जर हा असमतोल असा चालत राहिला तर भविष्यात ग्रामीण भागात स्त्रियांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होईल. लक्षात ठेवा. कारण ही निर्माण झालेली ही अतिरिक्त ही कंपनी ही फौज फार मोठ्या प्रमाणात साहेब निर्माण व्हायला लागली आहे. आणि त्याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे. ही कुटुंब व्यवस्था जर धोक्यात आली तर समाज व्यवस्था धोक्यात येत असते. आणि समाज व्यवस्था धोक्यात आली तर देशाची सगळी व्यवस्था धोक्यात येत असते. आणि देशाची सगळी जर व्यवस्था धोक्यात आली तर या देशात एक दिवस अराजकता माजायला वेळ लागणार नाही. आणि ते फार दूर नाही, लक्षात ठेवा. अशी तुम्हाला जर वाटत असेल अराजकता माजू नये, समाजात सामाजिक स्वास्थ्य एकी नांदली पाहिजे, समाज गुण्यागोविंदाने जगला पाहिजे. आणि जी पोरं लग्नाला आली आहेत, ज्यांचं आता वय निघून झालंय, त्यांची लग्न झाली पाहिजेत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर गावात सर 4 दिवस शिवचरित्र नाही, 1 महिनाभर शिवचरित्र चाललं पाहिजे. 1 महिनाभर माणसं एकत्रित आली पाहिजेत. त्यासाठी शिवचरित्राचा जागर आहे. हे शिवचरित्रातलं मूल्य आहे. शाहिस्तेखान आला, किती फौज घेऊन आलाय? 1.25 लाखाची. जगाच्या पाठीवरचं आश्चर्य सांगतो तुम्हाला, 1.25 लाखाची फौज घेऊन आलाय महाराज. मला सांगा, शाहिस्तेखानाच्या भेटीला लाल महालात गेले. आता 1.25 लाख सैन्यासोबत लढायचं म्हणलं आपल्याकडे 50 लाख तरी पाहिजे की नाही आजीबाई? 50 लाख तरी सैन्य पाहिजे ना आपल्याकडं. 50,000 माफ करा, 1.25 लाखाच्या विरोधात 50,000. महाराजांकडे किती आहे? 40,000, 30,000. किती आहेत महाराजांकडे सैन्य? 25,000, 20,000. किती आहेत? 15,000, 10,000. किती आहेत? 900, 800. महाराजांसोबत 1.25 लाख लोकांसोबत लढायचे. महाराजांसोबत 700 मावळे आहेत. 700तले 500 कात्रच्या घाटातच ठेवले, 200 सोबत घेतलेत. आणि
लाल महालात एकटेच गेलेत. बघा आता कमाल, राजाची धाडस, धैर्य, संयम. एकटेच गेलेत महाराज आणि एकटे जाऊन परत यशस्वी होऊन आलेत बाहेर. लक्षात ठेवा. पण शाहिस्तेखानाची फक्त बोटच छाटलीत. मान नसती का छाटता आली? छाटता आली असती की नाही? पण महाराज एक प्रयोग पुन्हा करत नाहीत. अफजल खानाचा कोथळा काढलाय ना, मग आता शाहिस्तेखानाला मारायची गरज नाही, कारण हा फार लांबून आलाय अफगाणिस्तानातून. ह्याची फक्त बोटं जरी छाटली आणि त्याच्या बोटाचं रक्त जरी सांडत सांडत गेलं तरी पुन्हा महाराष्ट्राकडे कुणी वाकड्या नजरेनं बघणार नाही. म्हणून महाराज शक्तीपेक्षा युक्ती लढवतात. शाहिस्तेखानाची बोटं छाटली आणि बोटं छाटल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराज त्याने लिहून ठेवले स्वतःच्या डायरी शाहिस्तेखानाने. तो म्हणतो शिवाजीराजे वाऱ्यासारखे आले आणि वाऱ्यासारखे निघून गेले. कसे आले कळाले सुद्धा नाही. आणि माझे 3 बोटं छाटले, जीवावर आले, बोटावर निभावले. तो शाहिस्तेखान लिहितोय पुढे आपल्या डायरीत. तो म्हणतो हा सगळा प्रसंग झाला आणि पहाटेच्या वेळी त्याच्या सगळ्या बायका बहिणी सगळ्या एकत्रित आल्या आणि त्याच्या जखमा बांधत होत्या. आणि जखमा बांधत असताना शाहिस्तेखानाची एक बहीण त्याच्याकडे धावत धावत आली आणि ती सांगायला लागली, दादा दादा फार वाईट झालं. तो म्हणाला माझी बोटं छाटली, त्याच्यापेक्षा तुझं काय वाईट झालं? ती म्हटली नाही दादा फार वाईट झालं. तो म्हणतो अगं झालं काय? ती म्हणते माझी छोटी मुलगी बेपत्ता आहे. तो म्हणतो मग? ती म्हणते मला भीती वाटते. तो म्हणतो कशाची? ती म्हणते रात्री शिवाजीची माणसं आली होती, माझ्या पोरीचं काही बरं वाईट होईल, माझी पोरगी बेपत्ता आहे, लहान आहे. तो म्हणतो तुला नेमकं काय म्हणायचंय? ती म्हणते रात्री शिवाजीची माणसं आली होती, माझी छोटी मुलगी बेपत्ता आहे. येऊ दे त्याला, नाही तर लोक उद्या म्हणतील कुत्रही नव्हतं व्याख्यानाला म्हणून आलंय ते. काय म्हणते ती? भावाला म्हणते दादा दादा मला भीती वाटते. तो म्हणतो कशाची भीती? ती म्हणते माझी छोटीशी मुलगी बेपत्ता आहे, तिच्या आबरूचं काही होईल का ह्याची मला भीती वाटते. शाहिस्तेखानाने आपल्या डायरीत लिहून ठेवतोय. तो म्हणतो ताई घाबरू नकोस, ती शिवाजीची माणसं आहेत, पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. जगाच्या पाठीवरचा असा एकमेव राजा आहे ज्या राजाला चारित्र्याचं प्रमाणपत्र शत्रूने दिलंय. ती पोरगी तिथंच बाजूला पिंपात होती, सुरक्षित होती. म्हणजे जगात असंख्य माणसं आहेत पराक्रमी असतील पण चारित्र्य संपन्न असतीलच असं नाही. काही लोक चारित्र्य संपन्न आहे पण पराक्रमाच्या नावाने शून्य आहेत. पण जगाच्या पाठीवरचा असा महामानव आहे जो पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून, शिवचरित्रातून काय शिकावे? तर शिवचरित्रातून आपण चारित्र्य संपन्न असलं पाहिजे हे शिकावे. व्याख्यानाची वेळ संपली, शेवटचा मुद्दा सांगतो. ह्या शाहिस्तेखानाने इतका हैदोस मांडला होता. त्याचा एक सरदार कारतलब खान नावाचा, आणि ह्या कारतलब खानाने आणि त्या कारतलब खानासोबत एक अतिशय शूरवीर रायबागन नावाची स्त्री होती, जिला औरंगजेबाने रायबागन असा किताब दिला होता, जिचं मूळ नाव सावित्री देशमुख आपल्याच विदर्भातली होती. पण तिच्या सगळ्या पिढ्या औरंगजेबासाठी खपल्या होत्या म्हणून तीही त्यांच्या बाजूने लढत होती. महाराजांच्या आयुष्यातली ही लढाई विशेषतः सांगितली जात नाही. ही कारतलब खानासोबतची आणि रायबागन सोबतची लढाई, ह्या लढाईमध्ये स्वतः शिवाजीराजे आहेत लक्षात घ्या. आणि ही लढाई झाली उंबरखिंडीत, लोणावळ्याच्या पलीकडे उंबरखिंड आहे कोकणात. आणि उंबरखिंडीत किती सैन्य आहे? कारतलब खानाचं 25,000चं सैन्य. आणि शिवाजी महाराजांसोबत किती आहेत? 200-300 लोक. 200-300 लोकांनी 25,000 फौजेचा पराभव केलाय उंबरखिंडीत. आणि ह्या लढाईमध्ये स्वतः शिवाजी महाराज या लढाईचं नेतृत्व करतायत. बघा, शिवाजी राजांच्या एका हातात भाला आहे आणि दुसऱ्या हातात धनुष्य आहे, बाण आहेत, पाठीमागे भाता ठेवलाय बाणांचा. कसं रूप असेल शिवाजी राजांचं? विचार करा. शिवाजी राजांच्या ह्या रूपाचं वर्णन अनेक इतिहासकारांनी केलंय. शिवाजी राजे अतिशय तेजस्वी दिसत आहेत, अतिशय पराक्रमी दिसत आहेत. आणि शिवाजी महाराज म्हणजे आम्ही शिवचरित्र समजून घेत असताना ह्याही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की शिवाजी महाराज दिसत कसे असतील, शिवाजी महाराज बोलत कसे असतील. म्हणजे शिवाजी राजांनी जर एखाद्यावर जबाबदारी दिली तर त्या माणसाला काय वाटत असेल, काय वाटत असेल त्या जबाबदारीबद्दल.
शिवाजी महाराज स्वतः नेतृत्व करतायत. त्या उंबरखिंडीत कारतलब खानाला गाठलं. त्याचे बघा 4 तोफा, 40 हत्ती आणि जवळपास 2000 घोडी एवढं धन मिळालं. हिरे जड जवाहीर तर मोठ्या प्रमाणात मिळालं शिवाजी राजांना. हे सगळं मिळालं. कारतलब खानाचा पराभव केला. पण त्या लढाईच्या वेळी ती रायबागांची होती, ती पुरुषाच्या वेशात आलेली होती. लक्षात ठेवा. शिवाजी राजांनी ती जेव्हा शरण आली तेव्हा तिला ओळखलं, तिला माफ केलं महाराजांनी. पण शत्रू म्हणून आलेली सावित्रीबाई देशमुख, जिला रायबागीन हा किताब आहे, ती रायबागीन खूप पराक्रमी होती, ती खूप लढाऊ होती. तिला शिवाजी राजांनी म्हणजे चोळी बांगडी दिली, तिचा सन्मान केला, सत्कार केला. आणि त्या कारतलब खानाला, त्या रायबागीनला वाटलं तर आपल्याला कैद होणार. पण बघा शिवाजी महाराज शत्रू स्त्रियांशी सुद्धा कसे वागायचे. त्या रायबागीनला त्या ठिकाणी माफ केलंय त्यांनी. त्यानंतर ती म्हणाली होती की मला तुमच्या स्वराज्याच्या बाजूने लढू द्या. महाराज म्हणाले नको, तुम्ही जर आता आमच्या स्वराज्याच्या बाजूने आलात तर तुमचा मोगलशाहीमध्ये औरंगजेबाकडे असा संदेश जाईल की तुम्ही फितुरी केली, तुम्ही तिकडूनच लढा. पण तिची इच्छा होती स्वराज्याकडून लढायची, कारण ती म्हणाली हे तात्पुरतं आहे पण स्वराज्य चिरंत नाही. स्वराज्य जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत स्वराज्य आहेत, मला स्वराज्याच्या बाजूने येऊ द्या. त्या रायबागेंचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज किंवा सावित्रीबाई देसाईचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांचा सन्मान करणारे, हिरकणीच्या सन्मानासाठी किल्ले रायगडावरती हिरकणी बुरुज बांधणारे शिवाजी महाराज. आणि म्हणून आज खास करून माझ्या माता भगिनींनो, छत्रपती शिवाजी राजा हा आपला उद्धार करता राजा आहे. आपल्या कोकणातल्या स्त्रिया बाटवल्या जायच्या, गुलाम म्हणून परदेशात विकल्या जायच्या, ते सुद्धा छत्रपती शिवाजी राजांनी बंद केलं. आणि म्हणून तुम्ही आम्ही पुन्हा पुन्हा प्रार्थना केली पाहिजे, इडापिडा टळू दे, माझ्या शिवबाचं राज्य येऊ दे. व्याख्यानाचा समारोप आपल्याला करायचा आहे. व्याख्यानाच्या समारोपाकडे जाताना शेवटचा संदर्भ मला सांगायचा आहे, कारण आपण जिथून व्याख्यानाची सुरुवात करतो तिथे व्याख्यान संपवतो. आपण व्याख्यानाची सुरुवात केली होती जिजाऊंच्या नावापासून. सगळा हा इतिहास जिजाऊंनी घडवला. शिवाजी राजाने स्वराज्य निर्माण केलं आणि 6 जून 1674ला रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. मला सांगा, शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती झाला आणि जेव्हा जिजाऊ शिवाजी राजांच्या बाजूला बसलेले आहेत आणि त्या स्वतःच्या डोळ्यांनी बघतायत की शिवाजी राजे भारताचे सार्वभौम राजे झालेत, लोकशाहीच्या स्वरूपातलं हे राज्य शिवाजी राजांनी स्थापन केलंय. आणि 32 मानाच्या सुवर्ण सिंहासनावर बसलेला शिवाजी राजा बघून काय वाटलं असेल त्या आईला? काय वाटलं असेल? त्या जिजाऊची कूस धन्य धन्य झाली. शिवाजी राजांना त्या 32 मानाच्या सुवर्ण सिंहासनावर बघून आज आमची पोरं जेव्हा दारूच्या गटारात पडतात तेव्हा आमच्या आईला काय वाटत असेल? कधी केलाय आईच्या अंतःकरणाचा विचार? कधी केलाय आम्ही आमच्या बापाच्या अंतःकरणाचा विचार? सांगोल्याचा कवी महादेव कांबळे लिहितो, अरे मी चंद्रावर कविता करत नाही, कारण चंद्राच्या कोरी एवढी भाकरी पोटाला मिळत नाही. हा थरथरतो माझा लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवर लिहिताना. कागदावरच बाप दिसतो सावकाराच्या शेतात राबताना. आमचा बाप सावकाराच्या शेतात राबला, आम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही. आम्ही बघत राहिलो. विराट कोहलीच्या धावा कधी मोजल्या, कधी आम्ही सचिन तेंडुलकरच्या धावा मोजल्या, कधी आम्ही सौरभ गांगुलीच्या धावा मोजल्या, कधी आम्ही रिकी पॉन्टिंगच्या धावा मोजल्या. त्यांनी तिकडे शतक काढलं की आमची पोरं टाळ्या वाजवतात. पण आमचा शेतकरी बाप या बांधावून त्या बांधावर दिवसभराच्या शेकडो धावा काढतो. रात्री अपरात्री वीज उपलब्ध होत नाही त्यावेळी तो शेतात काम करण्याचं काम करतो. या बांधावून त्या बांधावर अनवाणी पायानं धावा काढणाऱ्या बापाच्या एका धावेसाठी जरी तुम्ही टाळ्या वाजल्या ना तर तुमचं जीवन धन्य होईल. शिवाजी राजा आई वडिलांच्या स्वप्नासाठी जगले आहेत. राजगडावर शहाजी राजे आले. जेजुरीला भेट झाली पिता पुत्रांची. जेजुरीहून शिवाजी राजे पायी गेलेत राजगडापर्यंत. अनवाणी पायाने शिवाजी राजांनी स्वतःच्या पायात चपला नाही ठेवल्या आणि शहाजी राजांच्या पादुका स्वतःच्या डोक्यावरती. महाराज पालखीत आहेत. काय वाटलं असेल शहाजी राजांना? कसा पुत्र आहे. जिजाऊंचं रोज दर्शन घ्यायचे. पाया पडल्यानंतर आपल्या आईच्या पायाची पायधूळ आपल्या कपाळावरती लावायची. जिजाऊ म्हणायच्या, शोभा पाया पडता ठीक आहे, पण आमच्या पायाची पायधूळ आपल्या मस्तकावरती धारण करता. शिवाजी राजे म्हणायचे, आऊसाहेब आम्हाला माहित नाही स्वर्ग आहे की नाही, पण जेव्हा तुमच्या चरणाची माती आम्ही आमच्या कपाळाला लावतो तेव्हा आम्हाला स्वर्गात असल्या
अनुभव येतो. असा सर्वोत्तम पुत्र, शंभू राजांना घडवणारा सर्वोत्तम पिता, आपल्या पत्नींना प्रेम देणारा एक सर्वोत्तम पती, रयतेला सुख देणारा रयत प्रतिपालक राजा, सर्वोत्तम राजा, उत्तम अभियंता. शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली रायगड बांधला, सिंधुदुर्ग बांधला, असं अनेक गडकोट किल्ले बांधले. शिवाजीराजे उत्तम अभियंता होते. शिवाजीराजे उत्तम समाजकारणी होते. शिवाजीराजे उत्तम वैद्य होते. वैद्य म्हणजे डॉक्टर. त्यांना सगळ्या क्षेत्रातलं कळत होतं. असं क्षेत्रच नव्हतं मानवी जीवनातलं ज्याच्यावर छत्रपती शिवाजीराजांनी प्रेम केलं नाही. लढणारे शिवाजी महाराज आम्हाला सांगितले, प्रयत्न करणारे, ताणतणावात असणारे शिवाजीराजे आम्हाला सांगितले, पण रायगडावरती शिवाजीराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित असणारा हेनरी ऑक्झिंडन आपल्या डायरीत लिहून ठेवतोय, राज्याभिषेक सोहळ्यानंतर शिवाजीराजांची चौलला त्यांची भेट झाली प्रत्यक्षात, हेनरी ऑक्झिंडनची शिवाजीराजांची. आणि त्यात हेनरी ऑक्झिंडननी लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आम्हाला भेटले तेव्हा माझ्या हॅट म्हणजे जी टोपी आहे आणि टोपीला सोडलेले जे काही त्या माळा आहेत त्याच्यावरती शिवाजी महाराज त्याला हात लावतायत, त्या ठिकाणी माझी चेष्टा करतायत आणि त्यांच्या सोबतचे सगळे सवंगडी हसतायत. शिवाजी महाराज विनोद करतायत, शिवाजी महाराज हसतायत. म्हणजे आम्हाला शिवाजीराजांचं चरित्र ताणतणावात असणारे लढणारे शिवाजी महाराज सांगितले, पण हसणारे शिवाजी महाराज सुद्धा आम्ही समजून घेतले पाहिजे. कसं हसत असतील शिवाजीराजे, कसं दिसत असतील शिवाजीराजे. हेनरी ऑक्झिंडन प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळ्याला होता, त्याने लिहून ठेवलंय शिवाजीराजे कसे आहेत. शिवाजीराजांचा रंग गव्हाळ आहे. ठेवणाट म्हणतो शिवाजीराजांचा रंग पिवळा तपकिरी आहे. शिवाजीराजांची दाढी अशी दाट आहे, निमुळती होत गेलेली आहे, त्यांच्या मिशा विरळ आहेत, नाक टोकदार आहे. आणि शिवाजी महाराज दिसायला इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत, त्यांच्याकडे बघितलं ना तर बघतच राहावं वाटतं, इतके सुंदर शिवाजी महाराज आहेत. कोणी वर्णन केलंय? हेनरी ऑक्झिंडननी, जो राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित आहे. 6 जून 1674 राज्याभिषेक सोहळा. आणि राज्याभिषेक सोहळा झाला आणि जेव्हा हा हेनरी ऑक्झिंडन शिवाजी राजांच्या दरबारात तिथे उभा आहे, त्याचा एका व्यक्तीकडे लक्ष गेलं. तो हेनरी ऑक्झिंडन एका मराठा सरदाराला विचारतो, हे कोण आहेत? मराठा सरदाराने सांगितलं, हे शिवरायांचा तिसरा नेत्र, स्वराज्याच्या हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. बघा, रामोशी समाजातला बहिर्जी नाईक. आणि त्या हेनरी ऑक्झिंडनने ऐकलं की हे बहिर्जी नाईक आहेत. त्या हेनरी ऑक्झिंडनच्या पायाखालची वाळू घसरली. तो विचार करायला लागला, अरे शिवाजी राजाचा हेर खात्याचा प्रमुख हा. त्याला धक्का बसला होता, कारण त्याने आपल्या डायरीत लिहून ठेवलंय, हा माणूस शिवाजी राजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख जेव्हा दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा हा माणूस 2 महिने सुरतेला इंग्रजांच्या वखारीच्या बाहेर भिकाऱ्याच्या वेशात होता. त्या हेनरी ऑक्झिंडनने लिहून ठेवलंय, बहिर्जी नाईक सुरतेला भिकारी म्हणून आला आणि अख्खी सुरत भिकारी होऊन करून गेला. असे बहिर्जी नाईकांसारखे लोक, बहिर्जी नाईकांच्या स्वराज्यात गुप्तहेर खात्यात 2000 पेक्षा लोक जास्त काम करत होते. कधी अस्वलवाल्याचं रूप घ्यायचं, कधी गोंधळ्याचं रूप घ्यायचं, कधी माकडवाला, कधी ते वाजवणारे कुडमुडीवाले, अशा वेगवेगळ्या रूपात त्या ठिकाणी जायचं आणि शत्रूसोबत लढायचं. बघा, अशा कित्येक मावळ्यांची निष्ठा शिवचरित्रावरती, शिवाजी राजांवरती आहे, ज्यांची नावं सुद्धा इतिहासाला माहीत नाहीत. म्हणून शिवचरित्र समजून उमजून घेताना शिवचरित्रातून काय शिकावं, शिवचरित्रातून खांद्याला खांद्याला लावून लढावं, बंधुभाव शिकावा, सामाजिक सलोखा शिकावा, 18 पगड जातींना सोबत घेऊन जाण्याचं शिकावं, दुर्जनांचा नाश करणं शिकावं, शिवचरित्रातून एक उत्तम माणूस घडला पाहिजे हे आपण शिकावं. अशा अनेक गोष्टी शिवचरित्रातून आपल्याला शिकता येतात. शेवटी शबावरती पडलेल्या शब्दांना किती आकार उकार वेलांट्यांचे कपडे घातले तरी ते शब्द जिवंत होत असतात. अस्थिर झालेल्या समाजाला किती वेदनांचे चटके दिले तरी असा समाज जागृत होत नसतो. अशा समाजाला जागृती निर्माण करण्यासाठी असा एखादा प्रबोधनकार यावा लागतो, ज्याने समाजात जागृती निर्माण करावी लागते. 450 वर्षापूर्वीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला, स्वराज्य स्थापन केलं आणि त्या स्वराज्याचं सुराज्य आपण सगळ्यांनी स्थापन करावं एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय शिवराय.